हॅलो हाय नमस्कार मंडळी. लग्नाला जातो आम्ही जामनगरा, लग्नाला जातो आम्ही जामनगरा. तर तुम्ही म्हणाल कसलं लग्न, कोणाचं लग्न? तर भारतातले सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे सगळ्यात धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांचं जामनगरमध्ये लग्न होतं आहे राधिका मर्चंट हिच्याबरोबर. आणि अतिशय प्री वेडिंग जे इव्हेंट्स आहेत, प्री वेडिंग म्हणजे लग्नाआधीचे सगळे जे विधी आहेत ते जोरोशोरो से एकदम पार पाडले जात आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या साक्षऱ्या आहेत, म्हणजे रजिस्टर जे आहे त्याच्यावरती, मॅरेज रजिस्टरवरती. आणि ह्या लग्नासाठी पूर्ण जगभरातले हुज हू असं म्हणता येईल ना, हुज हू म्हणजे मोठे मोठे लोक हे या लग्नासाठी उपस्थित आहेत. वेगवेगळे फंक्शन्स होत आहेत रोज, आणि सगळीकडे पूर्ण जगभर ह्या लग्नाची अशीच जोरात चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे एक बिग फॅट वेडिंग, फॅट म्हणजे अक्षरशः गबरू या अर्थाने घेऊ नका, जाडजूड या अर्थाने घेऊ नका, तर खऱ्या अर्थाने उच्चभ्रू अतिशय श्रीमंत अशा मुलाचं हे लग्न आहे. त्यामुळे बिग फॅट इंडियन वेडिंग ह्या नावाला साजेश असं हे लग्न होतं आहे. जामनगरमध्ये हे लग्न होतं आहे. तर ह्याच्यासाठी बिल गेट्स पासून तर मार्क झुकरबर्ग पासून सचिन तेंडुलकर पासून अवघं बॉलिवूड तारे तारका ह्या लग्नासाठी उपस्थित आहेत. सगळेजण भेटत आहेत. आणि जी भारताला गरीब म्हटली होती अशी रिहाना सुद्धा या लग्नासाठी म्हणजे या वेडिंग इव्हेंटसाठी, प्री वेडिंग इव्हेंटसाठी येऊन गेली. आणि तिच्यासाठी, तिच्या परफॉर्मन्ससाठी मुकेश अंबानींनी चक्क 73 करोड रुपये मोजले. आणि अशा वेळेला जी रिहाना भारताला गरीब म्हणून चिडवत होती, तर ती रिहाना ह्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तिने परफॉर्म केला. म्हणजे थोडक्यात ती नाचली. तर बोलताना नेहमी जपून विचार करायचा, आज कोणाच्यावरती काय वेळ आहे आणि तुम्ही कोणाचं भविष्य सांगू शकत नाही. भारत हा एक पॉवर होतो आहे, सुपर पॉवर होतो आहे. आणि अशा वेळेला भारताविषयी सगळेजण अतिशय चांगलं बोलत असताना जेव्हा काही लोकांना भारताविषयी आस्था नसते असे लोक तर भारताविषयी वाईट बोलत असतात. तर बिल गेट्स आहेत किंवा मार्क झुकरबर्ग आहे. मार्क झुकरबर्ग हे अनंत अंबानीच्या काय म्हणतात मनगटाचं घड्याळ बघतो आहे. आणि ते कोणतं तरी भारी घड्याळ आहे, त्याची किंमत टॅव काहीतरी आहे. मग ईशा अंबानी, नीता अंबानी आणि श्लोका अंबानी यांनी कसे ते पाचूचे नेकलेस घातले आहेत. त्या पाचूच्या नेकलेसची जी किंमत आहे ती किती आहे, तर ते पाचूचे नेकलेस जर समजा विकला तर एक आयलंड विकत येऊ शकतो किंवा एक पूर्ण देश छोटा विकत येऊ शकतो. अशा सगळ्या वदंता, चर्चा, अशा सगळ्या गोष्टींना, अफवांना म्हणा किंवा काही गोष्टी खऱ्या पण आहेत, ह्या सगळ्याला असं उधाण आलेलं आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. कारण एका श्रीमंत मुलाचं लग्न होतं आहे, ज्यांच्या कृपेने भारतामध्ये रिलायन्स इंडस्ट्री अशी बहरलेली आहे. तर हे लग्न जामनगरला म्हणजे हे प्री वेडिंग इव्हेंट होता आहे. तर हे जामनगरला होतं आहेत. हॉलिवूडचे सगळे स्टार म्हणजे त्यात शाहरुख, सलमान आणि आमिर हे तिघ जणांनी गाण्यावरती तिघ जण नाचले. मग बाकीच्या दिलजीत दोसांजने गाणं म्हटलं, वेगवेगळ्या नटांनी गाणे म्हटले, बऱ्याच जणांनी डान्स केला. रणवीर आणि दीपिका जे फारच काय म्हणतात त्याला हे आहेत, उत्साही असं कपल आहे, तर त्यांनी सुद्धा डान्स केला. तर अशा सगळी मजा 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 चाललेली आहे. तर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न जे जामनगरला होतं आहे, तर हे जामनगरला का होतं आहे, तर ह्याचा महत्त्वाचं एक कारण आहे की अनंत अंबानीची आजी कोकिलाबेन ह्या जामनगरहून आहेत. धीरूभाई अंबानी आणि मुकेश अंबानींनी जामनगरहून व्यवसायाला सुरुवात केली. अनंत अंबानींचं लहानपण हे जामनगरमध्ये पहिले 2-4 वर्ष जे होते ते तिथे गेलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या परिवाराला, ह्या पूर्ण कुटुंबाला जामनगरविषयी एक आस्था आहे. जामनगर हे अतिशय प्रसिद्ध असं शहर आहे गुजरातमधलं. इथे रिफायनरी आहे आणि बरंच प्रतापविलास पॅलेस वगैरे असे हेरिटेज
साईट्स पण आहेत, तर तुम्हाला जर जायला मिळालं तर नक्की बघा. लग्नानंतर जा, आता सध्या आपल्याला कोणी तिथे विचारणार नाही. पण तरीही मला बोलवणं आलं होतं, पण मग मी म्हटलं की मी जरा थोडंसं शेड्यूल पाहून सांगते, आणि मग माझ्या जरा डेट्स बिझी होत्या ना, म्हणून मी गेले नाहीये लग्नाला. असं प्रत्येकच जण तुम्हाला सांगत असेल. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याच्या आधी गोष्ट म्हणजे आज मी कोणती साडी नेसली, तर लग्नाला जायचं म्हटल्यावरती आपण जरा थोडंसं कसं छान तयार होऊन गेलं पाहिजे ना. तर ही साडी जी आहे ना, ही अशी लाल रंगाची ब्रासो अशा ह्याची साडी आहे. ह्याच्यावरती असं कॉपर काठ आहेत आणि छान साडी आहे. तर ह्याला टिश्यूचा पदर आहे. आणि या साडीचा व्हिडिओ मी शेवटी लावायचा प्रयत्न करते. तर ही साडी मला इथल्या अकोल्याच्या अंबामाता मंदिरामध्ये प्रसादाची मिळालेली साडी आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतं. मी जनरली प्रसादाच्या साड्या असतात ना त्या नेसते आणि त्या मला आवडतात. तर असं हे सगळं लग्न जे आहे ते एकदम हू लोकांनी असं सगळं सेलिब्रेट केलं जात आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. राधिका आणि अनंत त्या लग्नामध्ये त्यांनी जवळपास 50-51 हजार गावकऱ्यांना गावजेवण घातलं. गावजेवण म्हणतात ना, आपल्याकडे काय आहे, शादी आहे तो खाना तो बनता है. तर अशा पद्धतीने लग्नाला जेवण घातलं आणि सगळ्यांना त्यांनी कसं वाढलं हे दाखवण्यात आलेलं आहे. अशा सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत की ते किती प्रेमाने वागतायत, किती छान सगळं गोड गोड गुलाबी सगळं असं आहे. हा अनंत अंबानी जो आहे ना, याने बरंच वजन त्याचं वाढलेलं आहे. त्याला काही हेल्थ इश्यूज आहेत. त्याने पूर्वी पूर्ण वजन त्याचं कमी केलेलं होतं, पण परत एकदा ते बॅकफायर झालेलं आहे. त्याचं परत एकदा वजन वाढलेलं आहे आणि तो परत लग्नानंतर वजन कमी करेल असं दिसतं आहे. पण ह्याबद्दल सुद्धा चर्चा होत आहे की बा तुमच्याकडे पैसा असून उपयोग नाही, तुमच्याकडे अख्खं ते कोकिलाबेन हॉस्पिटल जे आहे ते असून उपयोग नाही, तर अशा वेळेला तुमच्याकडे हेल्थ असणं गरजेचं आहे, अशी पण एक चर्चा होते आहे. तर हे सगळं जे लग्न आहे तर ह्याच्यामध्ये एका दगडामध्ये बरेच पक्षी मारण्याचं काम हे अंबानी कुटुंबियांनी केलेलं आहे. ह्याच्या मागचं कारण आहे काय माहिती आहे का, की जेव्हा सगळे जे स्टार्स असतात ना, बॉलिवूडचे स्टार्स, हे जेव्हा परदेशात जाऊन लग्न करतात तर तेव्हा अंबानी कुटुंबीय त्यांच्या गावामध्ये जाऊन जेव्हा लग्न करतात तेव्हा तो एक आदर्श असतो. त्याच्या मागे मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की मिलिंद गुणाजी ह्या मराठी गुणी अभिनेत्याने त्याच्या मुलाचं लग्न कोकणामध्ये केलं होतं. तर त्यामुळे काय होतं, त्या भागामधला जो सगळे लोक असतात ना त्यांना रोजगार मिळतो. आणि आपल्या देशामध्ये लग्न करायचं, भारत ही एक नवी सुपर पॉवर आहे आणि अशा वेळेला सगळ्या जगाच्या नजरा जेव्हा भारताकडे वळलेल्या आहेत तेव्हा भारताचे जे कस्टम्स, रिच्युअल, फेस्टिवल्स जे काही आहे, सण वार, सगळे वैशिष्ट्य जे आहेत त्याकडे खूप कौतुकाने बघितलं जातं आहे. नरेंद्र मोदी म्हणतातच आपले पंतप्रधान की भारत हा विश्वगुरू होतो आहे. तर अशा वेळेला हे सगळं जे आहे या सगळ्यांना एक उत्साहाचं पॉझिटिव्ह असं वातावरण आहे. अनंत अंबानीच्या वागण्यामध्ये मला एक गोष्ट आवडते माहिती आहे का, तो मुलगा अतिशय पॉझिटिव्ह आहे. तो सनातन धर्माविषयी अतिशय कौतुकाने बोलतो. त्याला एकदा विचारलं होतं की जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा तुला असं नाही वाटत का की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुला शेअर मिळाला पाहिजे. तर त्याने सांगितलं की हे पामाणे, मला जे आहे ते माझा मोठा भाऊ आहे, म्हणजे तुला डावलण्यात येतंय असं तुला वाटतं का या सगळ्यामध्ये. तो म्हणे की माझी बहीण जी आहे ईशा ती मला माझ्या आईसारखी आहे, त्यामुळे आईशी आपण दुजा भाव करू शकत नाही. मोठा भाऊ जो आहे तो मला रामासारखा आहे, त्यामुळे त्याची जी बायको आहे ती मला सीतेसारखी, म्हणजे मला थोडक्यात ती आई आहे. त्यामुळे हे सगळे जण जे आहेत ना हे घरामध्ये माझं रामायण आहे थोडक्यामध्ये. आणि अशा वेळेला माझे आदर्श जे आहेत ते राम आहे, कारण राम प्रतिष्ठापना जो प्राणप्रतिष्ठा सोहळा होता त्याच्यासाठी सुद्धा सगळे अंबानी कुटुंबीय जातीने हजर होते आणि अतिशय आपण तो सगळा सोहळा, मनोहारी सोहळा सगळ्यांनी टीव्ही वरती पाहिला. तर हे जे आहे ना हे सनातन हिंदू धर्माला मानणारे लोक आहेत. आणि त्या ह्याच्यामध्ये मी म्हटले ना, एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळे लोकांना रोजगार मिळालेला आहे. एक मोठं बिग इव्हेंट होते आहे. आणि अशा वेळेला अंबानींनी या लग्नावरती म्हणतात 1000 कोटी रुपये खर्च केले, पण त्यांची नेटवर्थ पाहता हजारो लाखो करोडोंची नेटवर्थ त्यांच्याकडे आहे. त्या मानाने त्यांनी जवळपास 8-10 रुपयेच
परमानशी खर्च केलेला आहे असंही म्हटलं जातं. आणि कोणी म्हणतं की कोणी म्हणतापेक्षा अजून एका दगडातला तो एक पक्षी म्हणजे ते जे आहे ना ते त्यांची जी रिफायनरी आहे त्याला आळा बसवण्यासाठी, त्याच्यावरती हे कर लादण्यासाठी, बंदी घालण्यासाठी त्यांना जंगल प्रस्थापित करायला लावलेलं होतं. आणि त्यांचा जो प्रोजेक्ट आहे, मेगा प्रोजेक्ट, त्याचं नाव आहे वंतारा. या प्रोजेक्टचं हे प्रमोशन आहे असंही म्हटलं जातं. त्यामुळे हे सगळं जे आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींना काही काही अर्थ आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं हे बिग फॅट वेडिंग होतं आहे आणि ह्याच्याकडे सगळ्या जगाचं पूर्ण लक्ष लागलेलं आहे. बरेच हुजहू आहे, सेलिब्रिटीज आलेले आहे. सेलिब्रिटींना लग्नामध्ये वाढताना आपण बघतो आहोत, नाचताना पाहतो आहोत. हे सगळं मस्तपैकी जो नचाय उसका बंदर असं जे चाललेलं आहे तर सगळं गमतीशीर पण आहे. आणि सगळ्यांना प्रत्येकाला आपली आपली जागा दाखवून देणं हे पण एक महत्त्वाचं त्याच्या मागचं मर्म आहे असं म्हणण्यात येतं आहे. तर तुम्हाला अंबानींच्या लग्नाचं, वेडिंगचं इन्व्हिटेशन मिळालं का? नसेल मिळालं तर काळजी करू नका. तसंही आपण ते टीव्हीवर बघतोच आहोत, सगळे नेटवरती सतत त्याचं हे चाललेलंच आहे, कोण कोण आलेलं आहे कोण कोण नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. आणि लग्नाला जातो आम्ही जामनगरा याच्यात काय विचारू नका कारण रिलायन्सचं त्यांनी जे हे केलेलं आहे ना त्याच्याबद्दलचे पैसे कमी करून मागणार आहे मी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. मिनल अद्वैत या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला बिग थँक्यू, आणि केलं नसेल तर करा प्लीज, फुकट येते ते. रिलायन्सचं जरी तुम्हाला बाकी काही नेटपॅक वगैरे फुकट देत नसतील तरी आपलं सबस्क्रिप्शन मात्र फुकट आहे. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. हॅव अ गुड डे. आत्ता मी जे सांगितलं त्याच्यामध्ये एक गोष्ट तर सांगायची राहिलीच की अंबानींचे जे लग्न आहेत ना, मोठे राजे जसे दुसऱ्या राजकन्येशी लग्न करायचे तर ते केवळ राज्याचा विस्तार करण्यासाठी करायचे. तर ते एक महत्त्वाचं कारण आहे की अंबानींचे जेवढे 2-3 लग्न झालेले आहेत त्यांच्या मुलांचे तर ते अशाच लोकांशी झालेले आहेत की ज्यांची बिझनेस बॅकग्राऊंड आहे आणि ज्यातनं त्यांना प्रॉस्पेक्ट्स आहेत, म्हणजे पुढे त्यांचा बिझनेस वाढण्याचं. तर मी जे म्हटले की एका दगडात बरेच पक्षी मारले तर त्यातला हा एक पक्षी होता की राधिका मर्चंट हिचं बिझनेस बॅकग्राऊंड आहे आणि त्यातनं अंबानींची फार्मास्युटिकल हे कंपनी जोरदार परत एकदा त्यांना एक व्हेंचर हे करता येईल आणि म्हणून ते लग्न करण्यात येत आहे. तसंच श्लोकाचंही तसंच आहे आणि ईशाचा नवरा जो आहे त्याही बद्दल तसंच आहे की ते रिलेशन हे बिझनेस रिलेशनसाठी ते लग्न आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते बघा बरं का. हां.